शेतकरी मित्रांनो लक्ष द्या. कर्जमाफीची तारीख जवळ आलेली आहे. पण जर के-वाय-सी केली नसेल तर 2 लाखांची कर्जमाफी हातातून जाऊ शकते. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. मात्र फक्त घोषणा झाली म्हणून थेट कर्जमाफी मिळणार नाही. त्यासाठी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे के-वाय-सी आणि डिजिटल नोंदणी पूर्ण करणं आवश्यक आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की ही के-वाय-सी किंवा के-वाय-सी नेमकी कशी करायची, कोणती कागदपत्रे लागणार आणि जर नोंदणी केली नाही तर काय होणार, तर ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी पी के भांडवलकर सत्तामंच चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम सरकारने स्पष्ट केलं आहे की भविष्यातील कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॉक ॲपवर नोंदणी करावं लागणार आहे. आता शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात जमा केली जाणार आहे, ज्यामध्ये शेतजमीन, पीक, कर्ज, आधार आणि इतर माहिती नोंदवली जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॉक ॲपवर नोंदणी केलेली नाही त्यांना कर्जमाफीसह अनेक योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून सरकारकडून अनेक जिल्ह्यांमध्ये विशेष शिबिरं आणि नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर आता पाहूयात के-वाय-सी कशी करायची. शेतकऱ्यांनी जवळच्या CSC सेंटरवर किंवा सेवा केंद्रावर जायचं आहे. तिथे आधार प्रमाणीकरण करून के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, तर आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, शेतजमिनीची माहिती, यानंतर शेतकऱ्यांचं बोटाचे ठसे किंवा OTPद्वारे आधार पडताळणी केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांची डिजिटल नोंदणी पूर्ण मानली जाईल. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. आणखी एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत त्यांनाही सरकारकडून प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना तब्बल 50,000 रुपयापर्यंत बोनस मिळू शकतो. यामुळे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॉक वर नोंदणी केलेली नाही, काहींना माहितीही नाही, तर काही जण अजूनही शेवटच्या तारखेची वाट पाहत आहेत. पण लक्षात ठेवा, उशीर केला तर कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, त्यात अडचण येऊ शकते. म्हणून आजच जवळच्या CSC सेंटरवर जा, के-वाय-सी पूर्ण करा आणि 2 लाखाच्या कर्जमाफीसाठी स्वतःचं नाव पात्र यादीत निश्चित करा. कारण ही फक्त योजना नाही तर हजारो शेतकरी कुटुंबासाठी मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे. तर मंडळी, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.